नमस्कार, मी MC गुरु आपल्या टीमात पूर्ण व्हिडिओ घेऊन येत असतो. जेवढे काही मुंबई महानगरपालिकेतील कर्मचारी आणि सर्व शासकीय कर्मचारी यांची वार्षिक वेतनवाढ ही जुलै महिन्यामध्ये होत असते. काही काही कर्मचाऱ्यांची वार्षिक वेतनवाढ जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा होत असते, परंतु बऱ्यापैकी कर्मचाऱ्यांची वार्षिक वेतनवाढ ही जुलैलाच होत असते. त्यानंतर वार्षिक वेतनवाढ झाल्यानंतर म्हणजे तुमची इन्क्रिमेंट लागल्यानंतर तुमच्या पगारामध्ये काय फरक पडतो, तो काय कितीने वाढतो, त्या संदर्भात हा डिटेल व्हिडिओ आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर आपण मूळ मुद्द्याकडे जाऊ. चला बघू शकता आपण इथे की सध्या तुमचं काय जे काही मूळ वेतन आहे ते या रकान्यामध्ये टाकायचं आहे. जे असेल ते तुमचं, फॉर एक्झाम्पल आपण इथे 18,000 टाकूया. इथे किती? 18,000. त्यानंतर तुमचं जे काही महागाई भत्ता इथे 17% दिलेला आहे, परंतु तुमचा सध्याचा महागाई भत्ता आहे 50%, तो टाकायचा आहे. त्यानंतर पुढे तुमचा घरभाडे भत्ता HRA दिलेला आहे. तर HRA सध्या आपल्या मुंबई महानगरपालिकेचा 27% असतो, तो 27% क्लिक करायचा आहे. त्यानंतर वाहन भत्ता विचारलेला आहे, तर वाहन भत्ता आपला 1000 रुपये असतो, तो टाकायचा आहे. आणि या व्यतिरिक्त जे काही अलाउन्स असेल ते टाकायचे. त्यानंतर बघा 1 जुलै पूर्वीचे वेतन तुम्हाला किती भेटत होते, तर 32,860 रुपये. 1 जुलै नंतर तुमचा वेतन किती भेटणार तुम्हाला, म्हणजे 1 जुलैची सॅलरी जी येणार तुम्हाला ती येणार 33,745 रुपये. म्हणजे तुमच्या सॅलरीमध्ये 885 रुपये वाढ होणार. म्हणजे हे कोणत्या कर्मचाऱ्यासाठी? ज्या कर्मचारी सध्या बेसिक 18,000 रुपये असणार आहे त्या कर्मचाऱ्याचं. आता ज्या कर्मचाऱ्याचं बेसिक किती आहे त्यावर हे डिपेंड करतं. एखाद्या कर्मचाऱ्याचं बेसिक 22,500 असू शकतं, एखाद्या कर्मचाऱ्याचं 19,900, काही कर्मचाऱ्याचं 35,400. तर यामध्ये टाकायचं. ही लिंक मी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा टाकलेले, त्यावर जाऊन तुम्ही हे बघू शकता. थँक्यू.